नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथील दिनांक 30 जानेवारी पासून बेपत्ता असलेल्या 2 तरुणींचा मृतदेह धामधरणाच्या पाणी सोडण्याच्या आउटलेट जवळ आढळला असून या घटनेने खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथील मनीषा भाऊ पारदी वयवर्ष 19 व सरिता काळू भगत वयवर्ष 18 या दोन्ही तरुणी गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात दिनांक 30 रोजी मिसिंग दाखल करण्यात आली होती. सोमवारी दुपारच्या सुमारास या मुलींचा मृतदेह गुरुदेव गोरख गिळंदे यांना आढळून आल्याने त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रमेश शंकर गांगड राहणार ठाकूरवाडी कांचनगाव, देवीदास निवृत्ती केवारे, अंकुश संतू भगत, ज्ञानेश्वर काळू गिळंदे, मदन बिन्नर व शेणवडचे सरपंच कैलास लक्ष्मण कडू, सरपंच शेनवड बुद्रुक यांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या की घातपात याबाबत संशय कायम असून पोलिसांच्या तपासानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, घोटी, इगतपुरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.